बाबा थोडं बोलायचंय. कधीच न बोललेल्या गोष्टी आज सांगायच्या आहेत. जाणीवेत आलेल्या काही भावना ओठांवर आणायच्या आहेत. कधीच न बोललेल्या गोष्टी आज सांगायच्या आहेत. जाणीवेत आलेल्या काही भावना ओठांवर आणायच्या आहेत. आजही आई डॉमिनोजच्या पिझ्झाऐवजी तुझ्या आजच्या खिचडीची चव भावते. आजही आई डॉमिनोजच्या पिझ्झाऐवजी तुझ्या आजच्या खिचडीची चव भावते. त्यांना कितीही दाद देत असलो तरी का कुणास ठाऊक तुझी स्तुती करायला लाजच वाटते. बाबा आपले जुने फोटो पाहून आजही चेहऱ्यावर हास्य येते. बाबा आपले जुने फोटो पाहून आजही चेहऱ्यावर हास्य येते. प्रत्येक फोटोत तर अगदी चिकटून आहे तुम्हाला. प्रत्येक फोटोत तर अगदी चिकटून आहे तुम्हाला. पण आज का कुणास ठाऊक एक मिठी मारायला लाजच वाटते. कुठल्याही कादंबरीपेक्षा आई तुझ्याकडून ऐकलेल्या गोष्टीच आठवून मजा वाटते. लेखकांना तर पत्र पाठवून आवड कळवतो. पण तुझ्यावरचं प्रेम दाखवायला लाजच वाटते. तुम्ही केलेले लाड बाबा कधीच विसरू शकणार नाही, नेहमीच जाणवते. तुम्ही केलेले लाड बाबा कधीच विसरू शकणार नाही, नेहमीच जाणवते. मित्रांसोबत तर फार वेळ घालवतो, पण तुमच्यासोबत बसून निवांत गप्पा मारायला लाजच वाटते. खरंच या गोष्टींसाठी लाजावं इतका मोठा झालो असेल तर, पुन्हा लहानगं व्हायचंय. रांगत बोबड्या बोलात तुमच्यासोबत रमायचंय. पाटावरती बसवून आई पुन्हा आंघोळ घालून देशील का? भूक लागली असेल ना सोन्या, म्हणून जेवण भरवून देशील का? बाबा पुन्हा बोट धरून चालायला शिकवाल का? किती उशीर रे कार्ट्या, म्हणून शाळेत सोडवायला याल का? मांडीवर डोकं घेऊन कुरवळत पुन्हा आई झोपवशील का? मांडीवर डोकं घेऊन आई कुरवळत पुन्हा झोपवशील का? झोप लागत नाही का बाळा, म्हणून अंगाई घाऊन तोपटशील का? दाखवत नसलो जरी आई बाबा तुमच्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही. कारण झाड कितीही वाढलं तरी त्याला माती विना अस्तित्व नाही. धन्यवाद.